नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी महिला दिनानिमित्त काही महिलांशी संवाद साधण्याचा एक प्रयत्न करते आहे आणि माझ्या बरोबर आहे माझी मैत्रीण हिमानी मुळे. हाय हिमानी, कशी Hello. आहेस? Hi. Hello. I'm very well. How are you? आय एम गुड टू. मला असं दरवर्षी वाटतं की महिला दिन आला की मोठमोठाले सोहळे होतात. काही चांगलं काम करणाऱ्या महिलांना काही चांगल्या संस्था पुरस्कार देतात आणि एक उत्साहाचं आनंदाचं वातावरण सगळीकडे असतं. त्यासाठी भरपूर प्लॅनिंग केलेलं असतं. पण खरं सांगू का, म्हणजे मला खूप लहानपणापासून असं वाटायचं महिला दिन हा असा पण आहे ना की महिलांना खरं काय वाटतं, त्यांच्या मनात काय आहे त्यांच्याविषयी, किंवा त्यांना कुठल्या True. गोष्टी खुपतात, काय त्यांना हवंय कुटुंबाकडून, समाजाकडून, याविषयी कोणीच काही बोलत नाही. आणि हल्लीचा एक ट्रेंड असा बरोबर आहे की सगळ्यांना सकारात्मकच ऐकायचं असतं, कोणाला नकारात्मक नाही. पण आयुष्य असं नाहीये. ही फॅक्ट आहे की नाहीये. खरंच नाही. काही गोष्टी आहेत, जसं पॉझिटिव्ह आहे तसं निगेटिव्ह आहे. तर आपण निगेटिव्ह बोलणार नाही आहोत, पण आपण फॅक्ट जाणून घेणार आहोत या निमित्ताने काही बायकांची, काही महिलांशी. म्हणूनच मी संवाद साधणार आहे. तर मला वाटतं हिमानी, तुझ्याशी बोलायला मी हो. उत्सुक आहे. तर सगळ्यात येस. तुझी मलाही तितकीच उत्सुकता आहे तुझ्याबरोबर गप्पा मारायची. तर सगळ्यात आधी तुझ्याविषयी मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे मला माहिती आहे, पण या निमित्ताने आपण प्रेक्षकांना तुझं प्रोफेशन आणि तुझी कशी सुरुवात झाली हे तू सांग. हो. अगदी अगदी ज्याला आपण सिंपल नॉर्मल मिडल क्लास लाईफ असते की नाही, अगदी तशी होती. छान व्यवस्थित सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. हम्म. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने येणारी सगळी कोड कौतुक, येणारी सगळी लिमिटेशन ही मी मनमुरात उपभोगली आणि एन्जॉय केली म्हणजे असं काही नाहीये की अमुक गोष्ट नव्हती म्हणून वाईट वाटलं, असं काही नाही. तेव्हा बरोबरच्या सगळ्यांकडे तेच असायचं, तसंच लाईफ होतं. त्यामुळे त्या दृष्टीने परफेक्ट लाईफ होतं. त्याच्यानंतर असं झालं की असं म्हणता येईल की खूप लवकर प्रेमात पडले. आणि कदाचित 20, 22, 25 वर्षांपूर्वी काय होतं ना, की ब्रेकअप हा कन्सेप्टच नव्हता मे बी. की हम्म. म्हणजे प्रेमात पडलंय म्हणजे आता ह्याच्याशी किंवा हिच्याशी लग्न होणार, हे गृहीत धरलेलं असायचं त्याने, तिने आणि सगळ्यांनीच. त्याच्यामुळे त्या पद्धतीने खूप खूप छान नवरा मिळाला मला, अगदी मनापासून. म्हणजे फक्त मी स्क्रीनवर म्हणून असं नाही, मला जे पर्सनली ओळखतात तेही सांगते की खूप छान नवरा मिळाला, वा. खूप छान फॅमिली मिळाली. फक्त त्याच्यात एक चूक तेव्हा अशी झाली ना ग, की तेव्हाच्या काही त्याच्या कन्सेप्ट असतील म्हणून काही असेल, की तेव्हा त्याला असं वाटायचं की आपल्या बायकोनी नोकरी नको करायला, आणि तिने नोकरी न करण्यामागे तिला काही कुठलं म्हणजे त्याला काही सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स येईल, मला नंतर असं वाटेल की माझ्या पुढे, असं काही हे नव्हतं. पण मुंबईत राहायचो आम्ही तेव्हा टिपिकली. आणि मग मुंबईतलं लाईफ आपल्याला माहितीये की 2, 2.5 तास 3 तास तर ट्रॅव्हल मध्ये निघून जातात. बरोबर. आणि कशाला ना म्हणजे आणि असं मी काही खूप करिअर माइंडेड होते असंही होते म्हणण्यापेक्षा आत्ताही नाहीये खरं सांगायचं झालं तर. त्याच्यामुळे मलाही त्याच्यात काही असं काही नाही वाटलं की चांगलं आहे ना, कशाला जॉब करायचा. मग लग्न ठरेपर्यंत म्हणून, म्हणजे लग्न ऍक्च्युअल होईपर्यंत म्हणून, टाइमपास म्हणून जॉब करत होते. लग्नानंतर जॉब सोडून दिला आणि लाईफ वॉज ऍब्सल्युटली गुड. त्याच्यानंतर मला अगदी लगेच असं नाही म्हणता येणार, पण लग्न झालं. टिपिकल संसार पण त्याच पद्धतीने झाला की मला जुळ्या मुली झाल्या. जुळ्या हम्म. मुली झाल्या म्हटल्यानंतर तर कोणाचीच इच्छा नव्हती की मी लगेच नोकरी करावी, कारण काय 2 2 छोटी बाळं घरात होती. त्याच्यामुळे नोकरी हा विषय तसाही माझ्याकडनं मागे पडला. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला कधी त्याच्यात काही असं मी काही मिस आउट करते खूप ना, असं पण कधी वाटलं नाही. आय वॉज व्हेरी हॅपी, कारण काय घरी येणं जाणं भरपूर होतं. दोन्ही घरी माणसं म्हणजे पूर आलं असेल ना इतकी माणसं होती घरात, किंवा अजूनही आहेत. भरपूर जोडलेली माणसं आहेत. त्याच्यामुळे हा. वेळ मस्त जायचा अगं. आणि मुख्य काय ना, लहानपणापासून म्हणजे माझी आजी आणि आत्या सुगरण, म्हणजे पाण्याला फोडणी दिली ना तरी चविष्ट लागेल इतक्या त्या दोघी सुगरण होत्या. क्या बात. आई नोकरी करायची, त्यामुळे मॅक्झिमम जो होता तो आजी बरोबर जायचा. त्यामुळे खूपशा स्वयंपाकाच्या पद्धती वगैरे आजी आणि तिच्या स्टाईलनी शिकलेल्या होत्या. म्हणजे अगदी 5वी 6वीत नारळ हातात धरता येत नाही ना आपल्याला, तेव्हा मी खालती बसून 4 4 5 5 नारळ खरवडलेले गणपतीच्या दिवसात, की तुला कामं आलीच पाहिजे, ह्याला काही चॉईस नाही, तू शाळेत जा काही कर, पण हे बेसिक जी आपली बापरे. घरातली कामं आहेत ती आली.
पण मी ते तेव्हाही एन्जॉय केलं आणि तेव्हाही मला कधी त्याचा जाच नाही वाटला. सो स्वयंपाक हा प्रचंड आवडीचा, एक तर मुळात खायला आवडतं, खाऊ घालायला आवडतं आणि भरपूर खवय्ये सासरी माहेरी असल्या कारणाने म्हणजे अगदी साधं सांगते त्यांना चुकून एखाद दिवस हळद जर कमी, आज अॅनिमिक दिसतंय नाही वरण जरा, म्हणजे इतकी दाद पण देणारे आणि पटकन फीडबॅक पण देणारे आणि आणि बेस्ट आहे. बिलकुल म्हणजे असं ते म्हणजे कमी लेखणं असं नव्हतं, पण ते इतकं स्पॉन्टेनियस होतं ना की म्हणजे जसं माझा भाऊ म्हणायचा की पावभाजी ही फक्त तूच केली पाहिजे, बाकी भली भली लोक काही पावभाजी करणाऱ्यातली हे नाहीयेत. सो असं होत होत खूप छान. आणि नंतर मुली होत्या त्याच्यामुळे पूर्ण दिवस कधी समय, तर तुला तर सध्या तू तर ते जगतेस हो, लाईफ, त्याच्यामुळे तुला ऍक्च्युली. सांगायची गरज नाही की सकाळचे 5 कधी वाजायचे आणि रात्रीचे 12 कधी वाजायचे हे कधीही कळलं नाही. सो गॉड वॉज गुड. आणि मुलींबरोबर मी पण खूप ऍज अ पेरेंट मी खूप शिकत होते, खूप मोठी होत होते असं आपण म्हणू शकतो. पण नंतर काय झालं ना ग की त्यांच्या 10वी-11वी पासून एक साधारण असं माझ्या लक्षात यायला लागलं की अरे आता आपल्याकडे ना खूप वेळ आहे, भरपूरच वेळ आहे. कारण काय, मुलींना माझी जी काही फिजिकल गरज होती ती बाय द डे कमी 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 होत चालली होती. की त्या हम्म. मोठ्या होत होत्या, शाळेतला वेळ वाढत होता, क्लासेसचा वेळ वाढत होता. असं करत करत तरी 11वी-12वी पर्यंत मी कम्फर्टेबल होते. कारण काय तेव्हापर्यंत कसं होत होतं ना की त्यांना फिजिकली जरी माझी गरज नव्हती ना तरी त्यांच्या वेळा सांभाळणं ही खूप मोठी टास्क होती. हम्म. एक क्लास ते दुसरा क्लास पिकअप करायचं, ड्रॉप करायचं. पण नंतर 12वी नंतर त्या प्रोफेशनल त्यांच्या कोर्सेसमध्ये गेल्या आणि म्हटलं बापरे आता मी ह्या एवढ्या मोठ्या वेळाचं काय करू. हम्म. हा प्रश्नच मला कधी तोपर्यंत पडला नव्हता. मग काय करू काय करू काय करू. तोपर्यंत कसं व्हायचं ना ग की कंटिन्युअस किचन तर अहोरात्र चालू असायचं. म्हणजे बरोबर. भाजणी केलीये, मग नणंद आली, भावजय आली, ए माझ्या मैत्रिणीला पण आवडत, मग जा तिला पण थोडीशी घेऊन जा, हे कर ते कर असं. मग एक दिवस असंच बसल्यावर एक, ज्याला आपण काय म्हणू असं स्पार्क येतो असं म्हणतो ना की अरे आपण एवढं करतो, लोकांना हे सगळं एवढं आवडायची, तुझ्याकडनं डबा घ्यायचा ना म्हणजे तू जेवढं देशील त्याच्यात भागवावं लागतं. आम्हाला जर अजून हवं असेल तर तुझ्याकडे माग म्हणजे माहेरी झालं तर मागणं हा काय आपला स्वभाव नसतो ना ग. बरोबर. तुझ्याकडे कसं मागू मी तू. तर मग असं करत करत म्हटलं एकदा प्रयत्न करून बघूया. मग तिच्याशीच एकदा बोलले, म्हटलं अगं अश्विनी असं केलं तर काय होईल ग. अरे मी तुला कधीपासून यार ते सांगते, तू काय कधी मनावर घेतलं नाहीस ते. म्हटलं चल लेट्स डू इट. असं करून मग म्हटलं एकदा आपण हे करून बघूयात. मग करायचं म्हटलं ना तर मला नवरा थोडाफार मेटॅक्युलस म्हणजे पराकोटीचा मेटॅक्युलस आहे. एक हम्म. तर ही कम्स फ्रॉम अ बॅकग्राऊंड ऑफ अकाउंट्स अँड फायनान्स, कॉस्टिंग अकाउंट्स फायनान्स ऑपरेशन्स. सो ठीक. म्हणजे यू कॅन इमॅजिन. त्याच्यामुळे मग हे असं चालणार नाही, मग त्याचं सगळ्याला तुझ्या स्टँडर्डायझेशन पाहिजे. म्हटलं अरे आधी चालू नाही, चालू करतानाच हे सगळं पाहिजे. तर तुला करायचंय ना तू कर, जरूर कर. आय एम हॅपी दॅट यू आर डुईंग समथिंग फॉर युअर सेल्फ. पण मग ते करायचं असेल तर ते प्रॉपर शिस्तीतच झालं पाहिजे. म्हणजे मी घरगुती करतेय नाही, मी घरगुती नाही करते. मी जरी घरगुती केलं तरी ते प्रोफेशनल. मग बीट पॅकिंग, बीट तुझं कॉस्टिंग असेल, त्याची चव म्हणून असेल. मग असं करून 6 महिने तर ह्याच्यावरच घालवली. मग पॅकिंग कसं पाहिजे म्हटलं, अरे स्टिकर्स पिकर्स मी काही, कारण माझा एक फिट होती आयडिया की घरातनं पैसे घेऊन ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये मी काहीही घेणार नाही. घेणार नाही इन द सेन्स की ठीक आहे आता होम शेफ आहे म्हटल्यावर घराचा सेटअप आपण वापरतो. सो बेसिक घराचा सेटअप वापरणं इथपर्यंत ठीक आहे. पण म्हणजे आता स्टिकर्स प्रिंट करून यायचे, बॉक्सेस करून द्यायचे, तर ते एवढ्या बल्क क्वांटिटीत आपल्याला घ्यावे लागतात ना. म्हटलं नाही हे काही मी करणार नाहीये. सो आय विल स्टार्ट स्मॉल, शिस्तबद्ध करीन पण छोट्या पद्धतीने करीन आणि घरातनं एकही पैसा घेणार नाही म्हटलं. हे एक म्हणजे असं काही मला कोणी कंपल्शन केलं नव्हतं, पण एक ती माझी होती की ही जर माझी हॉबी म्हणून किंवा माझं मी टाइम म्हणून जर मी करत असेल ना तर त्याचं ऍडिशनल लोड घरात येता कामा नये. हम्म. ऍटलिस्ट फायनान्शियल. फिजिकली तर येतच होतं, कारण का माझी ह्या मधली इन्व्हॉल्वमेंट वाढल्यानंतर घरच्यांना बऱ्याच लेवल्सवर कॉम्प्रोमाइज तर करावे लागणार. म्हणजे आई प्रत्येक वेळेला गरम करून देणार किंवा अर्ध्या रिंगला बायको फोन उचलणार, हे आता होणार नाही. हे बरोबर. ह्याला सगळ्यांची तयारी होती, हे माहिती होतं. पण मला एक ऍटलिस्ट फायनान्शियली तरी ते घरात न काही करून करायचं नव्हतं. हा उगाच इगो नाही म्हणता येणार, पण एक माझा एक स्वतःचा काहीतरी पण डोक्यातला पक्का विचार होता की हो मला ना. असं नाही करायचंय.
हा, म्हणून मग ते अगदी छोट्या ह्याच्यात चालू करून असं करत 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 मग पहिली क्लायंट म्हणशील ना कोणतं, माझी नणंद, माझी जाऊ आणि त्यांच्या मैत्रिणी, हम्म. की त्यांच्या ऑफिस मधल्या त्यांच्या मैत्रिणी, की ज्यांना म्हणजे ज्याला आपण ब्रँडिंग म्हणतो ना, तर हा. ब्रँडिंगच्या भाषेत म्हणायचं तर माझा नवरा मला नेहमी फिरवतो की हिमानीच एक्सक्लुझिव्ह हा ब्रँडच नाहीये. हिमानी हाच एक ब्रँड आहे की गेल्या 25 वर्षात तुला एवढी लोक ओळखतात आणि अर्ध्याहून अधिक लोक जी काय तुला ओळखतात ती प्युअरली तुझ्या कलनरी आणि पीआर मुळे ओळखतात. वा. त्याच्यामुळे हिमानीच एक्सक्लुझिव्ह आहे तुझं ब्रँड नेम आहे, पण तुझ्यासाठी हिमानी हाच तुझा ब्रँड आहे. ब्रँड आहे मग की म्हणजे काय. की म्हणजे मला स्वतःला गर्व नाही पण मी अभिमानाने सांगू शकते की म्हणजे माझ्या कितीतरी आता मुलींच्या शाळेतल्या मैत्रिणी म्हण किंवा आता त्या जॉब करतात दोघी जणी तर त्यांचे कॉलिग्स म्हण, तेरे घर से सब टेस्टी आता है रे, तू लेके आया कर. म्हणजे वा. इतका त्यांना तो कॉन्फिडन्स असतो ना. म्हटलं अगं आई भेंडी, भेंडीची भाजी जास्त ती, म्हटलं भेंडी, अगं आई तुला माहिती नाही, ते लोक म्हणतात की तुझ्या डब्यातलं सगळंच चांगलं असतं आणि मला काहीही उरत नाही, सो तू थोडस मला जास्त जास्तच देत जा. असं करून ऍक्च्युली त्याची सुरुवात झाली. आणि अजून काय, मग पॅन्डेमिक मध्ये ऍक्च्युली ना खूप ज्याला काय म्हणता येईल ना कमर्शियली तो त्याला मी सक्सेस बघितला. ऑनेस्टली स्पीकिंग, पॅन्डेमिक पर्यंत जे मी करायचे ना, म्हणजे मी म्हटलं तेवढंच एक हे होतं की घरातनं पैसे न घेता जे जमेल येईल तेवढं. त्याच्यात ब्रेक इव्हन त्या टाईपनी होत होतं की त्याच्यात मी अशी काही माझी सॅलरी आता कॉस्टिंग मध्ये आपल्याला माहिती आहे आपण एस्टॅब्लिशमेंट कॉस्ट धरू किंवा सॅलरीज धरू त्याच्यानंतर प्रॉफिट येईल. तर ऑनेस्टली माझी सॅलरी हा प्रकार सुद्धा मी कधी कॉस्ट शीट मध्ये धरला नव्हता. म्हणण्यापेक्षा असं होतं ना की एक तर होम शेफ म्हटलं की प्रोक्युअरमेंट कॉस्ट आपली इतकी असते, आपण ते बल्कमध्ये परचेसेस करू शकत नाही. बरोबर. आपण जे घेतो ते लोकल मार्केटमधनं रिटेलमध्ये घेतो, त्याच्यामुळे तुमच्या बेसिक प्रॉडक्टची कॉस्ट अशी असते ना की त्याच्यावर जर तू ह्या सगळ्या कॉस्ट लोड करायच्या म्हटल्या सुरुवातीपासून ना तर देन ती गॅप खूप असते. मार्केटमध्ये मिळणारा पदार्थ आणि माझ्याकडे मिळणारा पदार्थ याची गॅप खूप असते. त्याच्यामुळे तेव्हा मी ते काही ठेवलं नव्हतं. पण पॅन्डेमिक मध्ये असं झालं ना की लोक अगं समोर तू चार्ज कर, पीपल हम्म. आर विलिंग, अगं मी तुला द्यायला तयार आहे पैसे, तू चार्ज कर, पण आज मला स्वयंपाक करायचा नाहीये, तू मला जे देशील ते मी खायला तयार मला करायचं नाही. पण खरं आहे म्हणजे हा काळ किती आपला कठीण होता पॅन्डेमिकचा, की खरोखर बायका कशा, म्हणजे आपण कसे दिवस काढलेत. सो तू उलट चेंज मग दिलास, म्हणजे ज्यांच्याकडे आहेत ना खर्च करायला त्या बायकांनी असं म्हणणं एकदम साहजिक आहे. हा, पण अगं माझ्यासाठी चॅलेंज दुसरा काय होता माहितीये, बायका तेव्हा माझ्याही घरी येत नव्हत्या. म्हणजे माझ्याकडे काही मॅनपॉवर आहे अशातला भाग नव्हता की मी हे सगळं, कारण कसं होतं ना ग की एक टिपिकल आपण एका सुखवस्तू घरात राहिलेलो असतो ना की लेट मी बी ऑनेस्ट, एक फिजिकली काम करण्याची जी कपॅसिटी असते ना आपली ती फार कमी असते आपली. कमी असते की बरोबर. लहानपणापासून आपल्याला स्वतःला घरातली कामं करणं माहित, कामं इन द सेन्स कुकिंग पार्ट एक करू शकतो, बरोबर. बेसिक क्लिनिंग करू शकतो, पण ज्याला आपण सतत सतत पोछा करत म्हणतो किंवा राहणे. भांडी बरोबर. एक्सक्लुझिव्हली की 2-4 दिवस टॉप द्या आपण सगळेच जण करतो. आणि त्याच्यात जर हे सगळं करायचं, त्याच्यात क्वालिटी मेंटेन करायची, पोर्शन सगळ्यांचे मेंटेन करायचे, पॅकिंग व्यवस्थित झालं पाहिजे आणि हे सगळं गरम गरम ताजं लोकांना वेळेत पोचलं पाहिजे. कारण तेव्हा तर स्विगी डन्झो वगैरे सुद्धा ऑपरेटिंग नव्हते, सगळेच जण मग कारण ह्याच्यात होते. नंतर बरोबर. सेकंड वेव्ह मध्ये मला असं वाटतं डिलिव्हरी चालू झाल्या होत्या, पण फर्स्ट वेव्ह म्हणजे पहिल्या नव्हत्या लॉकडाऊन मध्ये एवढ्या. नव्हत्या चालू झाल्या. राईट. पण त्या काळात म्हणजे हिमानीज एक्सक्लुझिव्ह फक्त माझं न राहताना आमच्या चौघांचं झालं होतं. की हम्म. म्हणजे आधी मी नाही म्हणत होते की नाही मी एवढं सगळं नाही, अगं आई म्हणतायत तर तू, लोक पैसे द्यायला तयार आहेत. म्हटलं अगं पण मला पैशांची नाहीये गरज, आपलं चाललंय ना म्हटलं. आपण काही पॅन्डेमिकनी फॉर्च्युनेटली फायनान्शियली काय असे मोठा सेटबॅक नाही आलेला आपल्याला, आपलं रुटीन चालू आहे. आई आता तुला रेकग्निशन मिळते, तुझी प्रोडक्ट्स पोचतायत लांबपर्यंत, सो यू शुड डू इट. म्हटलं करणार कसं, म्हटलं पण मी आय डोंट हॅव, कारण आता सुद्धा मी जे करते ना अगदी माझ्या बायकांच्या हिमतीवर करते. म्हणजे मेजर जे लेबर इंटेन्सिव्ह जो कुकिंग मधला पार्ट असतो तो सगळा माझ्या बायका करून देतात, मी बघ. त्यातलं काही करत नाही. म्हणजे नारळ खरवडत बसले का लाडूचं भाजत बसले, हे काही माझ्याच्यानी होण्यातले प्रकार नाही आणि त्यात तेवढा वेळही नसतो म्हणजे. मग हे जर आपण करत बसलो ना तर मग दुसऱ्या गोष्टी करायला आपल्याकडे वेळ राहत नाही. म्हटलं अगं
माझा नवरा म्हणला काय करायला लागतं, एवढं काही करायला लागत नाही, तू ऑर्डर घे, आम्ही आहोत, आपण बघू काय करायचं. भाज्या निवडणं, लसूण सोलणं, हे सगळी कामं करायचा, एकीकडे स्वतःचे ऑफिसचे कॉल्स घ्यायचा हो मग, म्हणजे आणि मॅनेज एकीकडे करा खालती आणि बसून तुझ्या कुठेतरी पाठीशी हे मुळात करून उभं घ्यायचं. राहणं, नाही का? त्यांनी मॅनेज करण्यासाठी तुझ्या पाठीशी उभं मी राहणं हे आजही म्हणते, महत्वाचं होतं. आय आय एम द फोर्स ऑफ दिस ऍक्टिव्हिटी. माझे पिलर ही 3 माणसं आहेत आणि माझी आई. ग्रेट म्हणजे ग्रेट. पॅन्डेमिक मध्ये जेव्हा मी हे सगळं करायचे तेव्हा सेकंड हो, लॉकडाऊन ओपन झाल्यावर आई माझ्याकडे आली होती, तोपर्यंत ती ठाण्यात असायची. तर ती बिचारी माझं सगळं करून झालं की मी 2-2:30 वाजता जी अशी धप्पकन बसायचे ना, की ती 70च्या पुढची आजी आमची आज जाऊन मग ती ओटा पुसायची, थोडीशी पाणी प्यायची वगैरे, भांडी पिंडी काय घासायची राहिली असतील तर छोटं मोठं ते घासणार, हळूच फ्रीज उघडून बघणार भाजी बिजी कुठची निवडायची का, लसूण सोला. म्हणजे त्या चौघांनी ते माझे आपण म्हणतो ना, चार ह्याच्यावर तंबूचे 4 खांब. सो माझ्यासाठी माझ्या एंटायर लाईफला तर आहेतच, पण ह्या ऍक्टिव्हिटी मध्ये सुद्धा ना ही ग्रेट 4 माणसं फार इंटिग्रल आहेत. म्हणजे ग्रेट. माझं टेस्टिंग तर अजूनही, की कुठलाही पदार्थ करताना या तिघांपैकी एक असेल, हा खाऊन बघ, जमलाय, गणलंय, काहीतरी बघायला हवंय, का इन्स्टंट त्यांचा फीडबॅक असतो, किंवा जमला असेल नसेल इन्स्टंट पटकन सांगणार, ऐक नाही हिमा, हे गडबड आहे काहीतरी, थांब अजून झालं नाही, मी आलो 2 मिनिटं थांब. म्हटलं अरे तू येऊन फक्त बघतो आणि सांगतो तुला परत काय झालं. म्हणजे ते इतके क्रिटिक आहेत माझे ना, आणि सपोर्ट सिस्टम, म्हणजे इट्स ऑल इन रॅप्ड इन वन, असं एंटायर पॅकेज आहे की ते मला वेळेला टोचणार पण, माझं कौतुक पण करणार आणि मला जागेवर पण ठेवणार. ग्रेट ग्रेट ग्रेट. मला अतिशय आवडलं येस. हिमानी. तुझ्या घरात मिस्टर तर तुला सपोर्टिव्ह आहेत, पण आपण असं म्हणतो की कधी कधी बाईच बाईची दुश्मन असते, असं पण एक समाजात चित्र असताना इकडे तुझ्या बरोबर. नात्यातली म्हणजे मुली पण तुझ्या ह्याच्यात सहभागी होत आहेत, तुझ्या होम शेफ आणि या सगळ्यात. कोणी असं येस. म्हणत नाहीये की आई तुझं बस कर ग, आता आता आमचे दिवस आहेत, असं नॉट कोणी अट ऑल. म्हणत नाहीये. इनफॅक्ट मी तुला सांगू, म्हणजे आता तू म्हणल्यावर मला हे जाणवलं की बाई बाईची दुश्मन. फॉर्च्युनेटली नाव, आता मी 50+ आहे, पण मला माझ्या नात्यात किंवा माझ्या मित्र परिवारात मैत्रिणींमध्ये अशी कोणी माझा पाय खेचणारी कुठलीच व्यक्ती नाहीये, फॉर्च्युनेटली. म्हणजे आय एम छान. ब्लेस्ड की माझं आतापर्यंत जे काय आहे ते लोक, पीपल हॅव बीन सपोर्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर आय हॅव बीन डुईंग. ग्रेट. म्हणजे जेव्हा मी पीक ह्याच्यात ठरवलं, मी नोकरी न करता फक्त होममेकर बनून दोघी मुली सांभाळणार, तेव्हाही माझ्या फॅमिलीने माझ्या त्या डिसिजनला सपोर्टच केलं. मी ही ऍक्टिव्हिटी करायचं ठरवलं, तेव्हाही त्यांनी मला, म्हणजे मी काहीही करायचं ठरवलं ना ग, तरी ही सगळी लोक ना, दे हॅव बीन, ते म्हणतात ना, तू लढ, आम्ही आहोत, हो. बघू पुढे काय व्हायचं असेल ते होईल. सो आय हॅव बीन ऑलवेज विथ दिस काइंड ऑफ अ फॅमिली, अँड टच वुड, गुड. ऍब्सल्युटली ब्लेस्ड टू हॅव फॅमिली लाईक. ग्रेट ग्रेट ग्रेट. आणि म्हणूनच आता मी तुला माझा पुढचा प्रश्न विचारणार आहे हिमानी, की एक आपल्या बायकांच्या मनात असं नेहमी असतं की मी सगळं करते किंवा मीच सगळं करते, असं वेगळ्या वेगळ्या बरोबर. प्रकारे हे वाक्य म्हणता येऊ शकतं. तर मला तुझ्याकडनं ऐकायला बरोबर आवडेल आहे. की हे वाक्य जर मी तुला सांगितलं की मी सगळं करते पण, तर या पणच्या पुढे तुझं उत्तर काय असेल? की व्हॉट इज मिसिंग? तुला काय असं वाटतं की आपण सगळं करतोय पण काय हवंय? काय हवंय हे म्हणजे काय, ओके, इट्स अ कॅच. इट्स येस. अ कॅच. तर असं मी कधी ना असा विचार नाही केला की मी सगळं करते, पण मी खरं सांगू, म्हणजे मला आत्ता ह्या मोमेंटला जर तू विचारशील ना, तर असं माझ्या आयुष्यात काही मिसिंग वाटत नाहीये, खरं सांगायचं तर. म्हणजे बघशील तर, की आज आत्ता लेटेस्ट न्यूज आहे आपल्याकडे, की अंबानी ज्या पद्धतीने आपल्या मुलाचं लग्न करतायत, ते सुद्धा कोणाला कमी वाटू शकेल. बट हॅव्हिंग सेड दॅट, एक माझी जी बेसिक, सी काय माहितीये का, की वक्त से पहले और किस्मत से ज्यादा किसी को किसी कुछ को भी नहीं कुछ नहीं मिलता. मिलता. कबीरांचं वाक्य आहे, वक्त से पहले किस्मत से ज्यादा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं जे डिझर्विंग आहे ना, त्याच्यापेक्षा खूप जास्तच कदाचित मला परमेश्वरांनी दिलेलं आहे. म्हणजे आता तू जसं म्हणलीस की बाईच बाईची शत्रू असते, मग तसं बघायला गेलं तर माझ्या मुलींना आणि नवऱ्याला मी त्यांच्या कम्फर्ट झोन मधनं गेले 7-8 वर्ष बाहेर काढून मी माझी ऍक्टिव्हिटी करते.
but they have been always supportive in spite of being pulled out of their comfort zone, or rather I will say they were willing to get out of their comfort zone so that I am able to explore something new. म्हणजे आता अगदी अगदी लेटेस्ट उदाहरण म्हणजे काल आपलं जेव्हा बोलणं झालं बघ की तू असं करशील का वगैरे, मी तुला म्हटलं अगं मी स्वयंपाकाच्या गडबडीत आहे. सो एकीकडे मी तुझ्याशी चॅट करत होते आणि एकीकडे समोर नवरा म्हणत होता अगं तू स्वयंपाक करताना काय आज चाललंय तुझं. म्हटलं थांब 2 मिनिटं तुला सांगते काहीतरी गंमत चालू आहे. आणि मग मी म्हटलं म्हटलं की मी विचार करते काय करू. विचार काय करते, एक नवा अनुभव आहे, घेऊन टाक. वाईट काही नसतं नवीन अनुभवात, काही ना काहीतरी शिकायलाच मिळेल तुला. सो अशी जर सपोर्टिव्ह फॅमिली तुम्हाला असेल तर मला नाही वाटत आय एम मिसिंग ऑन समथिंग, की मी सगळं केलं पण असं नाहीये ग मी सगळं पण केलं आणि तरी हे सुद्धा असं करते. नाही, तरी सुद्धा तुझं पण असं काही ड्रीम असू शकतं की जे तुला वाटलं की मी सगळं करतेय पण मला अजून स्वतःसाठी हे पाहिजे, किंवा whatever असं तुला काही चान्स मिळाला की तुला काय वाटतं. कारण आता मी बराच वेळ ऐकतेय आणि तुझ्यासारख्या अनेक बायकांची मी यापूर्वी पण बोलले की त्या स्वतः बरोबर. स्वतंत्रपणे काहीतरी करत असतात पण त्याचं श्रेय त्या नेहमी कुटुंबाला आणि सगळ्यांना त्या सहज देतात. या सगळ्यांना नाही असं, स्वतःला आपण मिस करतो परत. तर म्हणूनच हा प्रश्न पण आहे. स्वतः हा बरोबर आहे. म्हणजे स्वतःला मिस करतो म्हणशील ना तर अजूनही आपण स्वतःला करतोच मिस. म्हणजे आता असं जर तुम्हाला इतका थोडासा आणखी एक प्रोव्होकिंग हे विचारलं असेल की प्रत्येक वेळेला घरातली कुठली गोष्ट करताना, म्हणजे आता कदाचित हे एक माझ्या जनरेशनच्या आणि माझ्या जनरेशनच्या ज्या प्रोबेबली होम मेकर्स आहेत त्यांना फक्त कदाचित हे स्टेटमेंट लागू पडेल की कुठलीही गोष्ट करताना, म्हणजे घरात बेल वाजली तर मीच का उठते प्रत्येक वेळेला. म्हणजे बाकीच्यांना काही, ही बरोबर. बेल आपल्यासाठी आहे की अगं मग तू सांग ना उघडायला. पण म्हटलं अगं मी का सांगू. सांगू का बरं. की आई एक्झॅक्टली. की असं झालं. हा पण त्याच्यात सुद्धा काय वाटतं ना की अगं असं वाटतं की ठीक आहे ना की आतापर्यंत त्यांना ही अशीच सवय लागली की ही 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 ज्या काय गोष्टी आहेत ह्या सिंगल हँडेडली आईनीच केलेल्या आहेत किंवा बायकोनी केलेल्या आहेत. सो आता ती करते ते. मग त्याच्यात जेव्हा मला ब्रेक हवाय ना तर मग तेव्हा काय माहितीये का की तू म्हणतेस ते पण जर असेल ना तर आय विल से की इफ आय हॅव टू लुक फॉर माय सेल्फ अँड इफ आय हॅव टू टॉक अबाउट माय सेल्फ, येस. मी ना घरच्या लोकांना ना वेळेत ही सवयच लावून देऊ शकले नाही की मी जरी घरी असले, मी 100% हे सगळं जरी करत असले तरी जेव्हा जेव्हा तुम्ही घरी आहात तेव्हा आपण ह्यातली एखादी गोष्ट तुम्ही केलीत तर चालू शकेल. आय एम सो त्याच्यात ग्लॅड सुद्धा की सगळ्यांना तू. काय होतं माहितीये नाही. पण त्याच्यात सुद्धा मी सांगू की हे सगळे पॅन्डेमिक मध्ये शिकलेल्या गोष्टी येतं मोहिनी, की ह्याच्यात सुद्धा असं होतं ना की अगं पण आम्ही करायला गेलो ना की तूच सांगायची थांब आता तू ते काढू नकोस तू खूप पसारा काढतोस बाबा आणि नंतर उरलेलं सगळं मला आवरायला लागतं. मग तुला कपाट जर तुझ्याच पद्धतीने आवरलं मग तू हे पण ऍक्सेप्ट कर ना की माझा कप्पा दिसेल थोडासा वेडावाकडा, दिसू दे. बरोबर. दिसू दे. एक्झॅक्टली. हा. मी पण असेल ना तर पणच मला आता बोलता बोलता लक्षात आलेली गोष्ट आहे की ह्या पणला ना म्हणजे हे आहे की एक गोष्ट मी काय मिस केली असेल ना एवढे सगळे वर्ष की सी आता मी काय बोलू शकते ना तर मी ह्या 25 ते 27 वर्षाच्या होम मेकिंग ऍक्टिव्हिटी बद्दलच मेजरली बोलू शकते कारण तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा मोठा भाग. भाग आहे. तर त्याच्यात मी हेच म्हणू शकेन की या 25-26 वर्षात ना प्रोबब्ली माझ्या शिवाय सुद्धा हे घर तितक्याच एफिशियंटली तुम्ही लोक रन करू शकता. ही जाणीव मी त्यांना करून देऊ नाही शकले. आणि असं मला नाहीये आवडलंय की तुझं उत्तर खूप. त्यांना हा मला काय. हे उत्तर खूप आवडलंय आणि खरंच म्हणजे ह्या इंटरव्ह्यूतल्या या प्रश्नाचं पर्पज माझं सॉल्व्ह झालं असं मी आता इकडे म्हणू शकते की माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यू मध्ये इतकी जेन्युअन मला इंटरव्ह्यू मिळाली आहे, चांगली उत्तरं देणारी, की अतिशय प्रामाणिक उत्तर आहे. की खूप बायकांना हे लक्षातच येत नाही की हे सगळं मीच करायची गरज नाहीये. देर आर सो मेनी पीपल की जे घरातल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी करू करू शकतात. शकतो म्हणजे काय ना की ठीक आहे मुली लहान होत्या नवरा ऍट द पीक ऑफ हिज प्रोफेशन होता म्हणून घरात वेळ नव्हता. पण आता एव्हरीबडी सेटल, आता त्या सगळ्यांकडे वेळ आहे.
तर मग ही बरोबर. काही काही कामं तुम्ही करू शकता. पण ही अगेन काय होतं ना, ही एक प्रकारची एम्पॉवरमेंट आहे. आय विल फील कॉर्पोरेट लँग्वेज मध्ये बोलायचं झालं ना, तर इट्स एम्पॉवरिंग युअर ओन पीपल राईट. टू डू टू थिंग्स अँड गिव्ह देम दॅट कॉन्फिडन्स की ओके, ही तुम्ही तितकीच चांगल्या प्रमाणे करू शकता. परफेक्ट. मला आता ते घरातलं नाही लक्षात, मी कधी आतापर्यंत केलं नाही. अरे पण आता करू शकशील असं नाही. बरोबर. पण हे काय झालं की तुम्ही जर सिंगल हँडेडली ते करत असलं ना, तर माय एक्सपिरियन्स पर्सनली असा आहे ना, की देन पीपल टेक अ बॅक सीट, की ही करते ना, चालते करू दे, एक्झॅक्टली. तिच्या पद्धतीला करू दे. हा. पण ते आणि आपल्याला एक point नंतर इतकं ओव्हरवेअरिंग होतं ना, की का मी का, बरोबर. की म्हणजे बाई येणार मीच पटकन घरी यायला पाहिजे. का बाई आली तर ती तिचं काम करेल आणि यू जस्ट हॅव टू ओव्हरसी. राईट. तुला खायला घालायचं नाहीये किंवा ती तुला खायला घालणार नाहीये, सो यू जस्ट हॅव टू बी अराउंड. येस. पण हे मला 25हून जास्त वर्ष लागली. प्रोबॅबली हे माझं करायचं राहिलं, मी सगळं केलं पण हे केलं नाही. टू आणि एम्पॉवर माय यात ओन फॅमिली. आणखीन एक गोष्ट अशी आहे की तू मगाशी बोलता बोलता म्हणाली की कपाट लावायचं आहे, पण ते जो माणूस लावणार आहे तो म्हणतोय की माझं असं आहे थोडस खराब, तर काय फरक पडतो? तू कशाला इतका आटापिटा करते आणि कशाला तुला परफेक्शन हवंय सगळीकडे? तर हा पण एक ऍब्सोल्युटली. मुद्दा खूप महत्वाचा आहे एखाद्या गृहिणी किंवा आपण कुणाला हे प्रूव्ह करतोय ना, कुणासाठी हे प्रूव्ह करतोय, माझं कपाट घाण आहे आहे रोज असतं, बरं असतं, तुझं नाहीये ना, तुझं घाण करत नाही ना, माझं कपाट घाण आहे, म्हणजे पण हे ना, यातला हे एक ऍक्सेप्ट करणं. नाही, यातला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की एका विशिष्ट वयापर्यंत आईने हे शिकवणं किंवा नवऱ्याला सुद्धा हे वळण लावणं त्याच्या आईने किंवा आपण बायको म्हणून की मला हे असं लागतं. नाही, पण ज्या क्षणी ती अ, हे पूर्ण होत नाहीये तर त्या क्षणी त्याचा ध्यास घेऊन त्याच्या नादी लागणं हे बायकांनी पण बंद केलं पाहिजे फॉर आवर सेल्फ, म्हणजे एक आपल्या हा, मानसिक म्हणजे लेट गो जे शांततेसाठी. आपण प्रत्येक बाबतीत म्हणतो ना, लेट गो जे आपण प्रत्येक बाबतीत म्हणतो, ते मला असं वाटतं घरातल्या घरात सुद्धा म्हणता आलं पाहिजे. की हो, आज आता मी इथे बसले फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, तर माझ्याकडे कुत्रा आहे. तर युजली आमचं रुटीन असतं की मी त्याला 10 सव्वा 10 मी त्याला आत नेते. मला स्वतःला पर्सनली आवडत नाही की तो 10 साडे 10 नंतर भुंकतोय, लोकांना डिस्टर्ब होते. हम्म. आता तुला आवाज येतोय की नाही मला माहित नाही, तो येतोय मस्त थोडासा. एन्जॉय करतोय, तो प्रचंड. हा, पण आता आता हे मी लेट गो करायला शिकले की मी इथे बसलेली नाही. मग बाहेर जी लोक आहेत त्यांनी माझ्याच सारखं त्याला 10 वाजता आतमध्ये नेऊन रिटायर करावं, ही माझी अपेक्षा असणं चूक आहे. तो त्यांच्याजवळ आहे, ते त्यांच्या पद्धतीने त्याला डील करतात. इफ ही हॅज टू बार्क, लेट हिम बार्क. लाईट. मी नसताना माझ्या ऍब्सेन्स मध्ये सुद्धा लोकांनी माझ्याच पद्धतीने कामं केली पाहिजे. हा एसओपी जो आहे ना, तो एसओपी थोडासा शिथिल केला पाहिजे. बरोबर आहे. आणि मला पण स्वतःला नेहमी हेच वाटतं कारण त्याच्याने पण बायका स्वतः इतक्या इथे स्ट्रेस्ड असतात की त्यांना तेच खूप. 24 तास दुसरं काही करायला लागले तरी त्या त्यातून बाहेरच पडल्या नसतात. अगं घरचं हे झालं असेल का, अगं अमकं कोणी हे केलं असेल का, अशा अनेक त्यांना काय म्हणतात त्याच्यात मी गोष्टी गेले एक सतत. वर्षापासून स्वतःला, बरोबर आहे, की ह्याच्यातनच बाहेर पडत. खरंच आहे, आय कॅन टोटली रिलेट विथ व्हॉट युअर सेइंग, की त्याच्यातनं बाहेर पडत नाही आपण. आणि मग असं म्हणायचं, शी, मी नसले की घरात सगळं बोंबलतं. अगं तू बोंबलू देते म्हणून बोंबलतं, तू विचारच करू नको. एक्झॅक्टली. आणि या या गोष्टीसाठीच हा प्रश्न होता की तू या निमित्ताने हा विचार केलास. आणि मला असं वाटतं की आपला इंटरव्ह्यू महिला दिनाच्या निमित्ताने हा बेस्ट इंटरव्ह्यू आणि तू छान बोललेली आहेस एकदम. सगळ्या ज्या गृहिणी, सगळ्या महिला घरून काम करणाऱ्या किंवा कुठल्याही प्रोफेशन मध्ये असतील ज्या हा इंटरव्ह्यू बघणार आहेत त्यांना पण मी हा प्रश्न इथे विचारते की तुम्हाला असं काय वाटतं की मी सगळं करते किंवा मी सगळं केलं, पण हा पण तुमचा काय आहे तो आम्हाला या व्हिडिओच्या खालच्या कमेंटमध्ये तुम्ही जरूर कळवू शकता. मला वाटतं हिमानी. मला आवडेल त्याच्या सगळ्यांची उत्तरं ऐकायला. तर इट्स द लर्निंग थ्रू आउट, एव्हरी 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 मिनिट यू हॅव टू लर्न, आय मीन. येस. अदरवाईज सो ऑन दिस नोट मी, मोहिनी आणि हिमानी आपली सुद्धा मी रजा घेते. आपण हा इंटरव्ह्यू आज इथे थांबूयात कारण की मला हवंय की या निमित्ताने बायकांनी स्वतः आता विचार करावा
आणि आपण आणखीन अशा बायकांची आज बोलणार आहोत महिला दिनाच्या निमित्ताने. सो वेट अँड वॉच की पुढे कोण कोण इंटरव्ह्यूज मला देत आहेत, आणि ही सगळी सिरीज किती इंटरेस्टिंग होतीये हे नक्की पाहत राहा येस. माझ्या या पेजवर. थँक्यू सो मच हिमानी. धन्यवाद. थँक्यू सो थँक्यू. धन्यवाद.